राज्यात 8 ते 10 ठिकाणी लोकांनी आत्मदानाचा इशारा दिला होता आणि आत्मदान करण्याचा प्रयत्न केला। ते आत्मदान करण्याचीच वेळ काय येते हे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी, मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही सगळ्यांनी काळ्या फिती लावल्या। आम्ही पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह शासन प्रशासनाचा या निमित्तानं निषेध करतो। मला आत्ताच एक मुंबईहून फोन आला की जमलं तर मंगळवारी बैठक लागणार आहे, परंतु आम्ही आजही त्या बाबतीत साशंक आहोत। जरी आमच्या हातात कागद पडला तरी बैठक शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही साशंक राहू। फक्त काही विशिष्ट समाज नसल्यामुळे तुम्हाला यायचं नव्हतं का? मग जरांगे पाटील बोलतात ते काय चुकीचं आहे का? इथं जे राजकारण करायला लागले, ज्यांना एक जण इकडं ओढतो एक जण तिकडं ओढतो, त्यांना सगळ्यांना इथं आंदोलन स्थळी माहित नाही आंदोलन स्थळी आणायचं त्यांना। कारण की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही आम्हाला काळ्या फिती लावाव्या लागतात। ते आम्हाला जरी देशद्रोहासारखं वाटत असलं तरी ते करायला, हे पाप तुम्ही करायला लावतात आणि परत याच शेतकऱ्यांच्या मुंडक्या पायावर मुंडकं ठेवायला तुम्हाला यायचे, लक्षात घ्या। नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 106 दिवस पूर्ण झाले। एकीकडे देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह होता, एक राष्ट्रीय सण म्हणून आपण सगळ्यांनी तो साजरा केला। या निमित्तानं वीर जवानांना, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अशा देशभक्तांना स्मरण करून, जे कोणी आजही ज्यांच्यापर्यंत आजही स्वातंत्र्याची फळं पोहोचलेली नाहीत त्यांचंही स्मरण करून त्यांच्यासाठी काय योजना राबवणार आहोत हे सांगण्याचा हा दिवस होता। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलं। गंज त्यांच्या बाबतीत टीका टिप्पणी होत असतील, परंतु त्यांनी जे काही मुद्दे समाविष्ट केले आपल्या भाषणात त्याच्यात शेतीचाही एक मुद्दा होता। शेतीचा मुद्दा यासाठी ऐरणीवर आलाय की ट्रम्प यांनी शेती संदर्भातील काही याच्यावर टेरिफ लावलाय, त्याच्यामुळं येणाऱ्या काळात शेती संकटात येणार आहे। तर त्यांनी त्या मुद्द्याला हात घातला। त्यामुळं येणाऱ्या काळात शेतीवर बलच काही अवलंबून राहणार आहे आणि शेतकऱ्यांवर अडचणीचा डोंगर आणखी वाढत जाणार आहे की काय असं मला वाटतं। पुढं काय होईल हा नंतरचा विषय जरी असला तरी आज समृद्धीचा विषय असेल, आणखी काही विषय असेल, राज्यात 8 ते 10 ठिकाणी लोकांनी आत्मदानाचा इशारा दिला होता आणि आत्मदान करण्याचा प्रयत्न केला। फडणवीसांच्या पोलिसांनी तो बळाचा वापर करून हाणून पाडला। एक तर आंदोलन का करावं लागतंय, आत्मदानाचा इशारा का देतात, कोणी स्वतःला संपवण्याची भाषा केव्हा करतो माणूस, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे। कोणालाही आपलं जीवन अप्रिय नाही, परंतु जेव्हा गळ्यापर्यंत येतं काहीतरी प्रश्न सुटत नाही, पुढं मार्ग दिसत नाही, समोर अंधकार असतो, त्यावेळेस माणूस स्वतःचं जीवन संपवण्याची भाषा करतो। मग त्यामुळं ते आत्मदान करण्याचीच वेळ काय येते हे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी, मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी लक्षात घेतलं पाहिजे। ही वेळ येऊ द्यायची नाही, आली तर त्यांच्यावर दंडामुडपी करायची, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायचे। हे जास्त वेळ चालणार नाही। हे जे चाललंय हे ते थांबवा। आता राहिला प्रश्न, आज पालकमंत्री होत्या, आम्ही 3 दिवसापासून आवाहन करतोय की पालकमंत्री पंकजाताईंनी इथे यावं। त्यांनी काही लोकांनी त्यांना सांगावं, लोकप्रतिनिधींनी त्यांना सांगावं, जे कोणी आजी माजी असतील त्यांनी त्यांना सांगावं की इथे चला, परंतु त्या आल्या नाही। त्यामुळं आम्ही सगळ्यांनी काळ्या फिती लावल्या। आम्ही पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह शासन प्रशासनाचा या निमित्तानं निषेध करतो। हे आंदोलन किती दिवस चालायचं हे जसं आमच्या हातात आहे तसं प्रशासनाच्या हातात आहे। हे कुठं थांबवायचं हे प्रशासनानं ठरवायचंय। मला आत्ताच एक मुंबईहून फोन आला की जमलं तर मंगळवारी बैठक लागणार आहे, परंतु आम्ही आजही त्या बाबतीत साशंक आहोत। जरी आमच्या हातात कागद पडला तरी बैठक शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही साशंक राहू आणि ही साशंकता काढायचं काम हे पालकमंत्र्यांना करता आलं असतं, पण त्यांनी मुद्दामहून टाळलं। मला ह्या निमित्तानं परत एकदा सांगायचं, त्या विषयावर जायची गरज नव्हती, गेलंही नाही पाहिजे, कारण की काय होतं तो समाजाचा विषय येऊन जातो। पंकजाताईंना मला एवढंच सांगायचं की विशिष्ट एका समाजाचे जरी लोक या आंदोलनात नसते, या शेतकऱ्यांमध्ये नसले, पण बहुसंख्येनं मराठा समाजाचे, नंतर माळी समाज, बौद्ध समाज, मुस्लिम,
आणखी सगळ्या समाजाचे मला वाटतं इथं हे आहेत, नाभिक समाजाचे आहेत. फक्त काही विशिष्ट समाज नसल्यामुळे तुम्हाला यायचं नव्हतं का? मग जरांगे पाटील बोलतात ते काय चुकीचं आहे का? मग हे जर करायचं असेल आणि बीडचं लोन जर जालन्यातही आणायचं असेल आणि नुसता ओबीसी मराठा वादाच्या याच्यात बाकीच्यांनाही जर त्याच्या तुम्ही ओढायचं असेल, त्यांच्यावर अन्याय करून जर त्यांनाही या आंदोलनात ओढायचं असेल, तर येणारा काळ फक्त सामाजिक आंदोलनाला सामोरं जावं लागेल तुमच्या शासनाला. हे लक्षात घ्या. जी चूक आहे ती दुरुस्त करा. इथं जे राजकारण करायला लागले, ज्यांना एक जण इकडं ओढतो एक जण तिकडं ओढतो, त्यांना सगळ्यांना इथं आंदोलन स्थळी माहित नाही आंदोलन स्थळी आणायचं. त्यांना पालकमंत्री या नात्याने त्यांच्याकडून सोडवणूक करता आली असती, परंतु ते झालं नाही. त्यामुळं आम्हाला निषेध करावा लागतो. हे आमचं दुर्दैव आहे. कारण की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही आम्हाला काळ्या फिती लावाव्या लागतात. हे आम्हाला जरी देशद्रोहासारखं वाटत असलं तरी ते करायला, हे पाप तुम्ही करायला लावतात. पंकजाताई असतील, आणखी बाकी कोणी मंत्री संत्री असतील, हे लक्षात घ्या. येणारा काळ, आज आम्ही सांगितलं होतं की चुकीचं पाऊल उचलू, पण सगळ्यांनी मला सांगितलं की आज आपण किमान स्वातंत्र्य दिनी तरी काही गालबोट लागल असं करायचं नाही. त्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घेतला. परंतु आता काय झालं माहितीये का, सगळ्यांच्या मनात खतखत आहे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी आत्मदानाचा इशारा दिला पाहिजे, आत्मदान केलं पाहिजे. परंतु आम्ही थांबवतोय. कारण की प्रमुख या नात्यानं काय होतं, एखादी अनुचित घटना घडली तर सगळं आम्हालाच खाली पायाची वेळ येईल. त्यामुळं परंतु जर उद्या काही रात्रीतून नैराश्यातून काही केलं तर हे सर्वस्वी शासन प्रशासन आणि 4 वेळा मुद्दा म्हणून टाळणाऱ्या पंकजाताईंवर येईन, हे या निमित्तानं सांगतो. याची सगळ्या शासन प्रशासनानं नोंद घ्यायची आहे. आणि येणारा काळ हा सगळ्यांसाठी, जरी तुम्ही आज सत्तेत आहात, 4 वर्ष काही सत्तेचा अमृत घेऊन आलेला नाहीत, 4 वर्षानंतर परत तुम्हाला तिकीट मागायचं. आमच्या शेतकऱ्यांचं रोजचं तिकीट फायनल आहे. त्याच्यामुळं येणारा काळ लक्षात घ्या. हाच दिवस तुम्हाला परत एकदा आठवल 4 वर्षानंतर, आणि परत याच शेतकऱ्यांच्या पायावर मुंडकं ठेवायला तुम्हाला यायचे. लक्षात घ्या. हेच या निमित्तानं सांगतो. आणि परत रात्रीतून काही जर घडलं तर सर्वस्वी पंकजाताई जबाबदार राहतील, हे सांगतो.